Hello. So good afternoon, everyone. Am I audible? Hello, am I audible, everyone? Hmm. Okay, guys. So let's start the session now. Okay. Okay, guys. So listen carefully. Okay. Now we are going to start the topic called as wrapper classes today. So we are going to start the topic called as wrapper classes. Okay. So let's understand now what is the wrapper classes. So some basic concepts are there that we'll cover today. So right click, new, create a class here.
Just create a class now. New, and create a class here. Okay, wrapper class. Select the main function, click finish here. Let's understand now what is a wrapper class. What is the wrapper class? Okay, so the wrapper class means what? Listen carefully. Suppose integer n1 equal to मी 10 लिहिलं, बरोबर आहे. काय केलं मी इथे? इंटीजर n1 इक्वल टू काय लिहिलं इथे मी? ओके, 10 लिहिला. आता लक्षात घ्या मी काय बोलतो ते. तर आपल्या कॉम्प्युटर मध्ये देर आर टू टाइप ऑफ मेमरी. ओके, एक असते स्टॅक मेमरी, एक असते हीप मेमरी. देयर इज टू टाइप ऑफ मेमरी इन आवर कॉम्प्युटर. ओके, वन इज कॉल्ड एज अ स्टॅक मेमरी, सेकंड इज कॉल्ड एज अ हीप मेमरी. तर मग जेव्हा तुम्ही n1 लिहितात ना, तर कुठला पण व्हेरिएबल जो असतो तो ना इथे मेमरी अलोकेट करतो. नीट बघा. इंटीजर n1 इक्वल टू 10. ओके, n1 इक्वल टू 10. सो इथे काय झालं? n1 इक्वल टू 10 आला. आता ही झाली स्टॅक मेमरी. दिस इज कॉल्ड एज अ स्टॅक मेमरी. इकडे असणारे हीप मेमरी. इथे काय असणारे? हीप मेमरी. ओके, मग आता काय करायचंय? मला हा जो व्हेरिएबल आहे ना, हा ऑब्जेक्ट मध्ये प्रेझेंट करायचा आहे. बिकॉज देर आर सम क्लासेस इन जावा. देर आर सम क्लासेस इन जावा. Hello, listen. There are some classes in Java. Okay, they can work with only objects. म्हणजे आता पुढे जाऊन आपण काही क्लास शिकणार आहे. फॉर एक्झाम्पल वेक्टर नावाचा क्लास आहे. ओके, लिंक लिस्ट नावाचा क्लास असतो, किंवा काही इकडे ॲरे लिस्ट नावाचा एक क्लास आहे. तर हे जे क्लासेस आहे ना जावा मध्ये, तर ओके, ऑल दिस क्लासेस रिक्वायर्ड ओनली ऑब्जेक्ट्स. यांना फक्त काय पाहिजे असतं? ऑब्जेक्ट पाहिजे असतं. रिक्वायर्ड ओनली ऑब्जेक्ट्स. मग आता जर मला ही n1 व्हॅल्यू यांच्यामध्ये स्टोअर करायची म्हटली, सो आय कॅनॉट स्टोअर. ही जी n1 व्हॅल्यू आहे, आय कॅनॉट स्टोअर इनसाइड दिस. मग ती कशी स्टोअर करायची? मग त्यांनी आपल्याला काय सांगितलं, तुमचा जो प्रिमिटिव्ह टाईप आहे त्याला तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करा. मग कसं कन्वर्ट करायचं? त्यासाठी आपल्याकडे एक क्लास दिलाय, इंटीजर IOBJ इक्वल टू न्यू इंटीजर. इंटीजर IOBJ इज इक्वल टू न्यू इंटीजर. आणि इथे लिहिलं मी n1. काय लिहिलं इथे मी? n1. लक्षात घ्या, इंटीजर IOBJ इज इक्वल टू न्यू इंटीजर. आणि ब्रॅकेट मध्ये काय लिहिला? n1 लिहिला. इथे लिहिलं आपण IOBJ. आता हा जो IOBJ हा काय करतो? एक मेमरी अलोकेट केली याने, आणि त्या मेमरी मध्ये म्हणजे याने एक मेमरी अलोकेट केली. हे बघा इकडे, या IOBJ ने एक मेमरी अलोकेट केली आणि त्या मेमरी मध्ये व्हॅल्यू स्टोअर केली. काय व्हॅल्यू स्टोअर केली? इकडे 10 व्हॅल्यू स्टोअर केली. लक्षात ठेवा. आता ही जी व्हॅल्यू आहे ही जिथे स्टोअर केली, तर हा तयार झाला ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट म्हणजे इथे जो प्रिमिटिव्ह टाईप होता, इथे जो डेटा माझा प्रिमिटिव्ह टाईप होता, ठीक आहे, हे बघा हा जो कोण होता इकडे, प्रिमिटिव्ह टाईप जो होता, हा बघा प्रिमिटिव्ह टाईप, त्याला आपण इथे कशात कन्वर्ट केलं? ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं. याला कशात कन्वर्ट केलं? ऑब्जेक्ट मध्ये. हा जो इथे प्रिमिटिव्ह टाईप होता त्याला इथे आपण कशात कन्वर्ट केलं? ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं. हे बघा इथे. म्हणजे काय? कन्वर्टिंग द प्रिमिटिव्ह टाईप इन द फॉर्म ऑफ द ऑब्जेक्ट विथ द हेल्प ऑफ द रॅपर क्लासेस. कळलं का मी काय बोललो? प्रिमिटिव्ह टाईपला मी ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं विथ द हेल्प ऑफ दिस क्लास. हा बघा हा क्लास. आणि मग हा जो क्लास झाला याला म्हणतात रॅपर क्लासेस. दिस क्लास इज रॅपिंग माय डेटा इनसाइड द ऑब्जेक्ट. कन्सेप्ट कळली का सगळ्यांना? मी काय केलं? कन्वर्ट द प्रिमिटिव्ह टाईप इन द फॉर्म ऑफ द ऑब्जेक्ट. कन्वर्ट प्रिमिटिव्ह
type in the form of a object. Convert primitive type in the form of object using wrapper class. Convert primitive type in the form of the object using which class? Wrapper class. इथपर्यंत कळलं का सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. इथपर्यंत समजलं का? प्लीज रिप्लाय. Convert primitive type in the form of the object using which class? Wrapper class. सर्वांना कळतंय का? प्लीज रिप्लाय करा. ठीक आहे. म्हणजे काय केलं मी? मग तुम्ही हा क्वेश्चन होता की मग हे का करायची गरज आहे आपल्याला? कारण की देर आर सम क्लासेस they need only objects. There are some classes they need only objects. म्हणजे ह्या सगळ्या क्लासेसला फक्त ऑब्जेक्टची गरज असते. मग प्रिमिटिव्ह टाइप सोबत ते काम करत नाही. मग आपल्याला आपल्या प्रिमिटिव्ह टाइपला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायचं असतं, तर आपण कोणता क्लास वापरतो? रॅपर क्लास. मग किती रॅपर क्लास आहे आपल्याकडे? हे बघा, बाईट आहे, हा आपला डेटा टाइप आहे. शॉर्ट आहे, इंटिजर, लॉंग, फ्लोट, डबल, कॅरेक्टर, बुलियन. हे 8 डेटा टाइप झाले. 8 प्रिमिटिव्ह डेटा टाइप्स. आता ह्या डेटा टाइप साठी प्रत्येकासाठी एक क्लास आहे. इंटिजर, शॉर्ट एस, सॉरी हा बाईट आहे. बाईट, शॉर्ट, then we have here integer, long, we have here float, we have here double. ओके, हे जे सगळे लिहितो ना इकडे मी, याला काय म्हणतात? रॅपर क्लास. याला आपण काय म्हणतो? रॅपर क्लास. हा जो कॅरेक्टर आहे त्याला आपण काय म्हणतो? कॅरेक्टर. ठीक आहे. आणि याला आपण म्हणतो, हा काय झाला? बुलियन. तर म्हणजे प्रत्येक प्रिमिटिव्ह टाइप साठी एक क्लास अवेलेबल आहे. त्या क्लासला आपण म्हणायचं रॅपर क्लास. So what is use of this class? Wrap the primitive type in the form of the object. Wrap the primitive type in the form of the object. Okay. So convert, you can say that convert primitive type in the form of the object using which class? Wrapper class. Using which class? Wrapper class. Convert primitive type in the form of the object using which class? Wrapper class. Remember this. Okay. Also, wrapper classes providing us, okay, many utility methods. म्हणजे काय? तुम्हाला आठवतं का आपण असं केलं होतं? इंटिजर डॉट पार्सिंट. ही लाईन आठवते का सगळ्यांना? सांगा तर बरं. ही लाईन आठवते का? इंटिजर डॉट पार्सिंटची. मग बघा तर बरं, मग ही लाईन कोणी दिली आपल्याला? हे पार्सिंट जी मेथड ही कोणी दिली आपल्याला? पार्सिंट मेथड आहे ही आपल्याला कोणी दिली? इंटिजर क्लासने दिली. बरोबर आहे की नाही? कळलं का? तसं आपल्याकडे अजून आहे फ्लोट डॉट पार्स फ्लोट. त्याच्यानंतर आपल्याकडे आणखी काय आहे? डबल डॉट पार्स डबल. ठीक आहे. तसंच आपल्याकडे इकडे बाईट डॉट पार्स बाईट. तर ह्या मेथड आपल्याला कोण देत आहे? पार्सिंग करायची मेथड मला कोणी दिली? ऑब्विसली रॅपर क्लासने दिली. कळलं का तुम्हाला? ही मेथड आपल्याला कोणी दिली? या क्लासने दिली. ओके, ही मेथड आपल्याला कोणी दिली? या क्लासने दिली, फ्लोट क्लासने. ठीक आहे. तो ह्या ज्या सगळ्या मेथड आपल्याला मिळतात ह्या कोण देत आपल्याला? रॅपर क्लास देत आहे. ओके, तर मग या मेथड आपल्याला कोणी दिल्या? रॅपर क्लासेसने दिल्या. लक्षात ठेवा. ठीक आहे. अजून आता बघूया पहिले वन बाय वन. ठीक आहे. सो लेट्स कम टू द प्रोग्राम नाव.
इथे आलो मी, इंटीजर IOBJ इक्वल टू न्यू इंटीजर इन अ ब्रॅकेट लिहिलं मी N1. तर या लाईनला आपण काय म्हणतो, प्रोग्रामिंग इथे याला कन्सेप्ट, याला एक वर्ड दिलाय, त्या वर्डला इथे म्हणतात बॉक्सिंग. याला काय म्हणतात इकडे, बॉक्सिंग. बॉक्सिंग म्हणजे काय, प्रिमिटिव्ह टू ऑब्जेक्ट. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता काय करायचं आपल्याला, अनबॉक्सिंग करायचंय. अनबॉक्सिंग म्हणजे काय, की आपल्याला परत त्याला प्रिमिटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचंय, म्हणजे प्रिमिटिव्ह टू ऑब्जेक्ट ना. आता मी काय करतो बघा, बॉक्सिंग म्हणजे काय, ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह म्हणजे काय करणार, इंटीजर n इक्वल टू IOBJ डॉट इंट व्हॅल्यू. म्हणजे याला काय केलं आपण, ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह. दिस इज कॉल्ड एज अनबॉक्सिंग. याला आपण काय म्हणतो, अनबॉक्सिंग. आता ही मेथड कोणी दिली आपल्याला, परत एकदा इंट व्हॅल्यू, ऑब्विसली रॅपर क्लासेसने दिली. पहिली मेथड झाली, इथे काय बोललो तुम्हाला मी, इंटीजर डॉट इंट व्हॅल्यू. म्हणजे ही काय करते तुमची, ओके, ही लाईन काय करते बघा, स्ट्रिंग टू इंटीजर मध्ये कन्वर्ट करते. ही लाईन काय करते, ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह मध्ये कन्वर्ट करते. ओके, अजून एक असते, काय बरं त्याला म्हणतात इकडे, वन सेकंड, डॉट व्हॅल्यू ऑफ. डॉट व्हॅल्यू ऑफ अशी एक मेथड आहे व्हॅल्यू ऑफ नावाची. ओके, कन्वर्ट टू स्ट्रिंग. स्ट्रिंग. आता ह्या जशा मी तुम्हाला एका डेटा टाईप साठी सांगितल्या, ओके, इंटीजर साठी, या तिघ मेथड फ्लोट साठी पण आहेत. ओके, परत एकदा सेम मेथड इथे आहे तुमच्याकडे. इथे परत डबल साठी पण 3 मेथड आहे, फक्त डबल साठी काम करतील मध्ये, असं आहे. ओके, इथे परत बाईट साठी पण तशाच मेथड आहेत. म्हणजे या सगळ्या मेथड तुम्हाला कोणी दिल्या, रॅपर क्लासेस दिल्या. याच्यानंतर ओके, कन्वर्ट इनटू बायनरी. ओके, त्याच्यानंतर असतं ना अजून आपलं हेक्साडेसिमल, ओके, ऑक्टल. तर या सगळ्यांमध्ये कन्वर्जन करता येतं. या मेथड कोण देतं आपल्याला, ऑल द मेथड्स आर प्रोव्हाइडेड बाय रॅपर पर क्लास. या सगळ्या मेथड आपल्याला कोण देतंय, रॅपर क्लास देत आहेत, लक्षात ठेवा. ओके, ऑल दिस मेथड्स आर प्रोव्हाइडेड बाय विच क्लास, रॅपर क्लास, बाय रॅपर क्लास, रिमेंबर दिस. ठीक आहे, तर मग इथपर्यंत आपण काय केलं, प्रिमिटिव्ह घेतला, प्रिमिटिव्हला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं, याला म्हणायचं बॉक्सिंग. नंतर मी काय केलं, परत ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह केलं. हवं तर असं पण करता येतं आपल्याला, स्टार्टिंगला ही जी व्हॅल्यू होती आपली, इंटीजर डॉट पार्स इंट, हे आपण स्टार्टिंगला केलंय. होप यू रिमेंबर दिस. ओके, हिअर काय लिहिलं होतं बरं आपण, ARGS ऑफ 0 लिहिला होता, बरोबर आहे. म्हणजे सपोज याला, हे आठवते का कन्सेप्ट, कमांड लाईन आर्ग्युमेंटची, ही कन्सेप्ट आठवते का, प्लीज रिप्लाय एव्हरीवन. ओके, म्हणजे काय केलं, स्ट्रिंग टू इंटीजर, मग काय केलं, इंट टू इंटीजर ऑब्जेक्ट केलं. नंतर काय केलं, परत एकदा इंटीजर टू इंट केलं, इंट केलं. ओके, बरोबर आहे. आता परत स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट करू. परत एकदा इंट टू स्ट्रिंग, म्हणजे कसं करायचं बघा आता, स्ट्रिंग str इक्वल टू इंटीजर डॉट टू स्ट्रिंग. कोणाला कन्वर्ट करा तुम्ही, n ला कन्वर्ट करा. कन्वर्ट केलं म्हणजे हे सगळे कन्वर्जन करतोय आपण. काय करतो आपण इकडे, सगळे कन्वर्जन करतोय. हॅलो, आवाज येतोय ना माझा एव्हरीवन, आय एम ऑडिबल. ठीक आहे, बघा. तर मग इथपर्यंत आपण हा कोड लिहिला असं. ओके, सो इकडे आपण काय केलं, याला आपण स्ट्रिंग इंटीजर मध्ये कन्वर्ट केलं, परत याला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं.
ऑब्जेक्ट मधून आपण ती परत इंट व्हॅल्यू म्हणजे काय घेतली, याला म्हणतात अनबॉक्सिंग, आणि मग परत स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. इथपर्यंत काही डाऊट? प्लीज रिप्लाय. समजलं सगळ्यांना इथपर्यंत काय लिहिलं ते? इथपर्यंत कळलंय सगळ्यांना? प्लीज रिप्लाय. ठीक आहे. आता काय करायचं? आता हे जे लिहिलं इंटिजर टू प्रिंट, याला अनबॉक्सिंग म्हणतात. याला म्हणतात अनबॉक्सिंग, म्हणजे परत ऑब्जेक्ट पासून आपण त्याला प्रिमिटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं. बघ ही लाईन म्हणतोय का तू प्रज्वल? हे विचारतोय का प्रज्वल? याला म्हणतात ऑब्जेक्ट टू प्रिमिटिव्ह, म्हणजे इंटिजरच्या ऑब्जेक्ट मधून परत इंट मध्ये कन्वर्ट केलं. ओके, कळलं का? याला म्हणायचं अनबॉक्सिंग. ठीक आहे. आता हे जे मी केलं इथे, हे ओके जावा व्हर्जन 5 पासून वेगळ्या पद्धतीने करतात. म्हणजे काय करतात? x इक्वल टू 10 लिहिला, इंटिजर आय ओबीजे 2 इक्वल टू एक्स. हे बघा, म्हणजे डायरेक्टली हा जो प्रिमिटिव्ह आहे ना, म्हणजे तुम्ही सांगाल असं नाही लिहायचं का सर आता न्यू इंटिजर? नाही लिहायचं आता. कळलं का? म्हणजे पहिले इथे जे लिहिलं होतं न्यू इंटिजर, ही लाईन आता असं लिहिण्याची गरज नाहीये, फक्त एवढंच लिहा. मग या लाईनला काय म्हणतात माहिती का? याला म्हणतात ऑटो बॉक्सिंग. याला काय म्हणतात? ऑटो बॉक्सिंग. इथपर्यंत कळलं? याला काय म्हणायचं? ऑटो बॉक्सिंग. म्हणजे आपण ते काय केलं, परत याला ऑब्जेक्ट मध्ये इथे कन्वर्ट केलं. दिस इज कॉल्ड एज ऑटो बॉक्सिंग. कुठे N1 येईल? म्हणतो रोहित? लाईन नंबर सांगायचं, म्हणजे मला कळणार नाही तिकडे म्हणजे कुठे असं. म्हणजे टेल मी द लाईन नंबर, म्हणजे जर माझं कुठे चुकलं चुकलं असेल तर. ओके 12. ओके लाईन नंबर 12 ला नाही नाही नाही, हा म्हणताय का तुम्ही? हा व्हेरिएबल का? गायत्री हा व्हेरिएबल का? नाही नाही, हा वेगळा व्हेरिएबल आहे. बघ, हा व्हेरिएबल वेगळा आहे. मी फक्त काय सांगितलं, ऑब्जेक्ट मधून मी नवीन व्हेरिएबल मध्ये घेतली, त्याचं काही प्रॉब्लेम नाही आपल्याला. क्लिअर? ऑब्जेक्ट मधून मी माझा डेटा हा या व्हेरिएबल मध्ये घेतला. क्लिअर? ठीक आहे, फाईन. हा ओके, नाव लेट्स कंटिन्यू हिअर. इथपर्यंत आलो आपण. काय केलं बरं याला? ठीक आहे. तर या कन्सेप्टला म्हणायचं ऑटो बॉक्सिंग, आणि याचं वाईस वर्सा, म्हणजे इंटिजर y इज इक्वल टू आय ओबीजे 2 ऑटो अनबॉक्सिंग. दोघं सेमच आहे बरं का. लाईन नंबर हे बघा, ही लाईन इज इक्विव्हॅलेंट विथ दिस लाईन. म्हणजे लाईन नंबर 8 इज इक्विव्हॅलेंट विथ लाईन नंबर 20, अँड लाईन नंबर 12 इज इक्विव्हॅलेंट विथ लाईन नंबर 22. बोथ आर सेम. ओके, याला याला म्हणायचं ऑटो बॉक्सिंग, याला म्हणायचं ऑटो अनबॉक्सिंग. एवढाच फरक पडला. काय डिफरन्स वाटतोय तुम्हाला? काय डिफरन्स वाटतोय सांगा? दोघांमध्ये काय डिफरन्स वाटतोय या कोड मध्ये? विच वन इज बेटर, द फर्स्ट वन और सेकंड वन फ्रॉम जावा 5 ऑनवर्ड्स? टेल मी. फर्स्ट वन बेटर है का हा बेटर है? टेल मी. व्हाई? व्हाट इज द रीजन? टेल मी व्हाई.
हा बरोबर. काय होतंय, ऑटोमॅटिक होतंय, मेथड कॉल करावा लागत नाहीये. सिम्पल टू राईट अँड अंडरस्टँड. येस, दॅट्स राईट. म्हणजे काय होतंय, सिम्पल टू राईट अँड अंडरस्टँड म्हणजे कोड हा, म्हणजे लक्षात घ्या, मला मुद्दा काय सांगायचा इथे, की नवीन व्हर्जन मध्ये ज्या काही कन्सेप्ट येतात ना, त्या आपलं काम सोपं करत जातात, थोडा कोडची साईज कमी करत जातात, त्याच्याने रिडेबल होतो कोड. त्याला एक टेक्निकल वर्ड आहे, कोड बिकम्स मोर रिडेबल. Oh, you can use this word in your communication, like when you are comparing with two technology. So it is like a more readable code, म्हणजे easy to understand and remember also. That's right. Easy to understand and you can easily remember also. That's right. ठीक आहे, तर याला म्हणायचं ऑटो बॉक्सिंग. बाकी सेमच आहे. हे दोनच याचे महत्वाचे पार्ट आहेत. एक तर सांगितलं की प्रिमिटिव्हला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करा, आणि दुसरं सांगितलं कशाला कन्वर्ट करायचं पण, कारण की देर आर सम क्लासेस दे आर वर्किंग ओनली विथ द ऑब्जेक्ट्स. मग ते क्लास आपण पुढे शिकणार आहे ऍडव्हान्स कन्सेप्ट मध्ये. क्लिअर? हे जे क्लासेस आहे ना, यातले काही आहेत आपल्याला, पण बाकी आणखी बरेच लागतील पुढे अँड्रॉइड मध्ये किंवा कशामध्ये, तर त्यावेळेस कळतं तुम्हाला ऍडव्हान्स जावा मध्ये. ठीक आहे, हा झाला याचा एक यूज. अजून महत्वाचा यूज मी तुम्हाला काय सांगितलं इथे, रॅपर क्लासेस प्रोव्हाइडिंग अस व्हेरियस मेथड. फॉर एक्झाम्पल, कोणत्या मेथड आल्यात बरं आपल्याकडे? सपोज वाय डॉट टू, एक काम करतो मी, ऑब्जेक्ट कुठला आहे माझ्याकडे, आय ओ बी जे टू डॉट, ओके, टू बायनरी स्ट्रिंग. कोणाला कन्वर्ट करा तुम्ही? सपोज एक्स ला, एक्सचा बायनरी नंबर द्या मला. बघा काय केलं, बायनरी नंबर. ठीक आहे, त्याच्यानंतर एक्स वाय एस ओ ऑक्टल स्ट्रिंग, हेक्सा स्ट्रिंग. हे बघा, ऑक्टल मध्ये कन्वर्ट करा. कोणाला? एक्स ला. तसंच कन्वर्ट करा कशामध्ये? इथे घेतलं हेक्सा. हा ठीक आहे, बरोबर आहे. ओके, बघा आता याचं आउटपुट बघूयात. ऍप्लिकेशन अच्छा, अरे इंडेक्स आउट ऑफ बाउंड आलं. का आलं बरं? कारण की आपण व्हॅल्यू नाही पास केली कमांड लाईन आर्ग्युमेंटला. राईट क्लिक, रन ॲज कॉन्फिगरेशन. ओके, आर्ग्युमेंट मध्ये गेलो, इथे लिहायचंय पॅरामीटर्स. सपोज 10 दिला मी. ओके, इथं चेक करून घ्यायचा मेन क्लास बरोबर आहे का? येस, बरोबर आहे. अप्लाय करा. नाही तर कधी कधी दुसराच क्लास रन होतो बरं का, इथे चेक करून घ्यायचं. नाही तर तुम्ही रन एक क्लास करा आणि आउटपुट दुसऱ्याचं येतं. रन करायला बायनरी, ऑक्टल आणि हेक्सा. दॅट्स इट. बायनरी, ऑक्टल अँड हेक्सा. Everybody understood this? ओके, फाईन. तर मग हे बायनरी मध्ये, ऑक्टल मध्ये, हेक्सा मध्ये जे कन्वर्ट केलं ना, या मेथड कोणी दिल्या आपल्याला? ऑल दिस मेथड्स आर प्रोव्हाइडेड बाय रॅपर क्लासेस. नाहीतर बघा तर बरं, प्रिमिटिव्ह कडे मेथड आहेत का बरं? सोपा प्रश्न बघा, विचारला मी तुम्हाला. प्रिमिटिव्ह कडे मेथड आहेत का? सांगा मला. प्रिमिटिव्ह कडे मेथड आहेत का? सांगा तर बरं. नाहीयेत ऑब्व्हियसली. म्हणजे कन्व्हर्जनचं काम कोण करतं? डेटा कन्व्हर्जनचं काम कोण करतं? ऑब्व्हियसली विच क्लासेस? रॅपर क्लासेस. विच क्लासेस?
रॅपर क्लासेस. मग थोडक्यात लक्षात ठेवा, इंटरव्ह्यू मध्ये फार महत्वाचा क्वेश्चन आहे हा, की व्हॉट इज द नीड ऑफ द रॅपर क्लासेस. तर रॅपर क्लासेस काय काम करणार, की तुम्हाला बेसिकली मेथड प्रोव्हाइड करतं कन्व्हर्जनसाठी. आणि दुसरं म्हणजे काय, की बॉक्सिंग आणि ऑटो बॉक्सिंग, ते लक्षात ठेवा फक्त. दॅट्स इट. दिस इज व्हॉट यूज ऑफ द रॅपर क्लासेस. कन्सेप्ट आहे या आपण सगळीकडे यूज करणार आहे. याची आपल्याला अशी काही प्रॅक्टिस नाही करायची, लॉजिकल पार्ट नाहीये. जस्ट रिमेंबर द कन्सेप्ट. मी जेव्हा वापरेल तेव्हा लक्षात आलं पाहिजे, येस दिस इज व्हॉट द रॅपर क्लास. समजलं सगळ्यांना कन्सेप्ट काय केली ती? थोडक्यात बघा, परत एकदा सांगतो मी काय केलं. इथे सगळ्यात पहिले एक व्हॅल्यू घेतली इंटिजर मध्ये, हा, आणि त्याला कन्वर्ट केलं स्ट्रिंग मध्ये. स्ट्रिंग मधून मी त्याला इंटिजर मध्ये कन्वर्ट केलं. ही मेथड मला कोणी दिली? रॅपर क्लासने दिली. त्याच्यानंतर त्याला मी ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं. याला म्हणायचं बॉक्सिंग. का कन्वर्ट केलं? कारण की देर आर सम क्लासेस लाईक अ वेक्टर, ओके, त्यांना फक्त ऑब्जेक्ट लागतात. मग त्यासाठी मी याला ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं. नंतर मग परत आपण काय केलं, ऑब्जेक्ट मधून परत प्रिमिटिव्ह मध्ये कन्वर्ट केलं. सो दिस इज कॉल्ड एज अनबॉक्सिंग. याला म्हणायचं अनबॉक्सिंग. आफ्टर दिस आपण काय कन्वर्ट केलं, हा जो डेटा होता, ठीक आहे, इथे स्ट्रिंग str इक्वल टू इंटिजर डॉट टू स्ट्रिंग, म्हणजे परत स्ट्रिंग मध्ये कन्वर्ट केलं. हे पण कोणी दिलं? रॅपर क्लासमुळे झाली मेथड. ठीक आहे, इथपर्यंत झालं. आता हीच प्रोसिजर आपण 5 व्हर्जन मध्ये अशी करतो. डायरेक्टली एक्स लिहिला ऑब्जेक्ट मध्ये, ऑब्जेक्ट लिहिला वाय मध्ये. दिस इज इन जावा 5 व्हर्जन ऑनवर्ड्स. आणि अपार्ट फ्रॉम दिस, दिस क्लास विल प्रोव्हाइड यू मेनी अदर मेथड्स लाईक बायनरी कन्वर्जन, ऑक्टल कन्वर्जन, हेक्साडेसिमल, अशा बऱ्याचशा मेथड आपल्याला प्रोव्हाइड करतात. दिस इज द पर्पज ऑफ द रॅपर क्लासेस. ओके, आता एक लक्षात ठेवा फक्त इथे, की इथे ज्या मेथड आहेत त्या मी क्लासच्या नावाने कॉल करतोय. ह्या ज्या मेथड आहेत ना, इंटिजर डॉट पार्सिंट, हे लक्षात ठेवा फक्त. आता का, ते पुढच्या कन्सेप्ट मध्ये कळेल लगेच का असं, ते पुढच्या कन्सेप्ट मध्ये समजेल. पण इथपर्यंत समजलं सगळ्यांना रॅपर क्लासेस नावाची कन्सेप्ट, राईट? ओके, सपोज मी अजून एक प्रोग्राम लिहितो आता याचा. कॅन आय गो टू द नेक्स्ट प्रोग्राम? इफ यू आर कम्फर्टेबल विथ दिस प्रोग्राम, कॅन आय गो टू नेक्स्ट प्रोग्राम? प्लीज रिप्लाय. ठीक आहे. डिस्प्ले integer i1, i2, ओके. इथे आलो आपण. काय करायचं आपल्याला, सपोज रॅपर क्लास 2 w इक्वल टू न्यू रॅपर क्लास 2, ओके. w डॉट डिस्प्ले व्हॅल्यू पास करूयात आपण. सपोज कशा पास करू सांगा तर बरं. इंटिजर 1 इक्वल टू 10 आणि बी इक्वल टू 20 अशा पास करू का? इंटिजर x इक्वल टू 100 आणि काय होतं दुसरं, इंटिजर y इज इक्वल टू 200, x आणि y. टेल मी कोणत्या पास करायच्या बोला. म्हणजे एक्स वाय पास केलं चालेल का? ते पण चालणार आहे. आणि डब्ल्यू डॉट, पहिलं काय लिहिलं मी, डिस्प्ले लिहिला, त्याला आपण सपोज ए आणि काय पास केला, बी पास केला, ते पण वर्क होईल. समजलं का सगळ्यांना मी काय केलं ते? ओके.
सांगा तर बरं काय फरक आहे दोघं लाईन मध्ये, कोण सांगेल? व्हॉट इज द डिफरन्स इन बोथ द लाईन? टेल मी. व्हॉट इज द डिफरन्स इन बोथ द लाईन्स? टेल मी. नाही नाही, दोघं बरोबर, दोघं रॅपर क्लासेस आहेत मृदुल. नाही, हे बघा काय डिफरन्स आहे. ओके, इथे जेव्हा मी ए आणि बी पास केला, ए आणि बी एक्झाम्पल, एक थांबा, एक काम करतो मी. इथे लिहितोय मी, काय केलं इकडे, बी केला. इथे आपण एक्स आणि वाय पास केला. ठीक आहे. ओके, म्हणजे ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट केलं, याला म्हणता येईल बॉक्सिंग. डायरेक्ट ए आणि बी पास केला, ऑटो बॉक्सिंग. समजलं का मी काय म्हणतोय ते? इथे मी डायरेक्ट ए आणि बी पास केला तरी याने ऍक्सेप्ट केलं त्याला, इथे झालं ऑटो बॉक्सिंग. इथे तुम्ही ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करून पास केला, म्हणजे हे काय झालं, बॉक्सिंग. अंडरस्टूड? एव्हरीबडी अंडरस्टूड दिस डिफरन्स? कळला का? ओके, ठीक आहे. नेक्स्ट. इथपर्यंत झालं. आता काय करू, इथे काही नाही, डेटा प्रिंट करायचा फक्त मला, बाकी काही नाही. ओके, फर्स्ट व्हॅल्यू इज प्लस I1, second value is this is what, I2. That's it. I1 and I2. हो, मग तेच आपण शिकलो ना मागच्या एक्झाम्पल मध्ये. इंटला आपण डायरेक्टली कन्वर्ट केलं की नाही, कशामध्ये? याने जर तू इथे प्रिमिटिव्ह पास केला, कोण, ए आणि बी, तो त्याने I1 आणि I2 ने घेतला डायरेक्टली. मग ते कशामुळे घेतला? बिकॉज ऑफ ऑटो बॉक्सिंग कन्सेप्ट. समजलं का? इथे ए आणि बी आपण याला पास केलं की नाही, मग तो काय झाला, बाय डिफॉल्ट ऑटो बॉक्सिंग मध्ये गेला. क्लिअर? याला रन ॲज करूयात, ऍप्लिकेशन बघू. हे बघा, 1020 1020 आउटपुट तर सेमच येतंय. ठीक आहे, म्हणजे फक्त काय झालं, हे जावा 5 मध्ये अलाउड आहे, आणि हे पूर्वी आपण असं करायचो, ऑब्जेक्ट मध्ये कन्वर्ट करायचो आणि मग पास करायचो. कारण की पॅरामीटरचा टाईप कोण होता, इथे इंटिजर क्लास आहे, म्हणून त्याला दोघं चालतंय आता. मग या फर्स्ट टाइमला तो झाला ऑटो बॉक्सिंग, आणि म्हणजे इथे ऑटो बॉक्सिंग केला. हवं तर असं बघा तुम्ही. ठीक आहे, सो दॅट्स इट. Okay guys, so I hope everybody is able to understand this concept now. What is the auto boxing? Am I right? रॅपर क्लास ही कन्सेप्ट आहे, इथून पुढे आपण बऱ्याच ठिकाणी यूज करणार आहे. सो जस्ट रिमेंबर व्हॉट इज द रॅपर क्लास. ओके, ठीक. इंटरव्ह्यू मध्ये खूप वेळेस विचारतात ही कन्सेप्ट, त्यामुळे जस्ट मेक शुअर की यू शुड हॅव लाईक प्रॉपर अंडरस्टँडिंग अबाउट द कन्सेप्ट. ओके, let's go to the next example.
आता आपण नवीन पुढची कन्सेप्ट शिकूयात. कुठली? आता रॅपर क्लास समजलंय, तर आपण एक काम करू. ते बनवलं का मी? ठीक आहे बघा. राईट क्लिक, न्यू, क्रिएट अ क्लास हियर, न्यू अँड क्रिएट अ क्लास हियर. ओके, आता आपण एक कन्सेप्ट बघूया. कुठली? स्टॅटिक कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट बघायची? स्टॅटिक. स्टॅटिक डेमो. काय घेतलं मी? स्टॅटिक डेमो. ओके, त्याला आपण काय करू? मेन मेथड घेतली इथे. हे सगळे इंट्रोचे क्वेश्चन आहे, त्यामुळे प्लीज लक्षात ठेवा. मी हे जे टॉपिक सांगतोय ना, म्हणून आधीच्या बॅचला पण रिपीट करायला लावलेत मी हे सगळे टॉपिक. रिमेंबर दिस. आणि या बॅचचे जे स्टुडंट आहेत, तुम्ही पण रिपीट करा परत दुसऱ्या बॅच मध्ये. क्लिअर? तसं व्हिडिओ असतीलच, पण स्टील फरक पडतो त्याच्यामध्ये, की व्हिडिओचं लेक्चर आणि लाईव्ह लेक्चर. तुम्हाला फरक वाटतो का थोडाफार? जस्ट आय एम आस्किंग फॉर युअर इन्फॉर्मेशन. व्हिडिओ लेक्चर आणि लाईव्ह लेक्चर मध्ये फरक वाटतो का? का नाही वाटत शिकताना? जस्ट आय एम आस्किंग फॉर माय अंडरस्टँडिंग, दॅट्स इट. ओके, म्हणजे मी का विचारतोय? जस्ट फॉर माय रेफरन्स आय एम आस्किंग. हा, दिस इज जस्ट फॉर माय रेफरन्स आय एम आस्किंग, डोंट वरी. ठीक आहे. ओके, सो लिसन केअरफुली. नाही म्हणजे मी का म्हणतो असं, कारण की मी जेव्हा म्हणजे आधीच्या बॅचच्या स्टुडंटला सांगतो ना, की तुम्ही रिपीट करा न्यू बॅच मध्ये, तर मग मे बी की काही वेळेस काही मुलं म्हणतात सर आम्ही रेकॉर्डिंग बघतो वगैरे वगैरे, म्हणून मी विचारलं की मग म्हणजे पण रेकॉर्डिंग बघण्या म्हणजे रेकॉर्डिंग बघून घेऊ असं. इफ आय लाईक मोस्टली पीपल आर सेइंग, काही म्हणतात आम्ही रेकॉर्डिंग बघतो. ओके, दॅट्स राईट. हा, तो पॉइंट आहेच अनुज, बरोबर आहे. असं. हा, म्हणजे आफ्टर लाईव्ह लेक्चर ओनली यू कॅन, आणि यू कॅन जस्ट गो थ्रू द रेकॉर्डेड व्हिडिओ, दॅट्स राईट. कळलं का? मी काय डायरेक्ट नाही म्हणत आहे, पण तरी सुद्धा आणखीन एक माझं कन्सर्न काय असतं, माझं कसं शिकवण्याची पद्धत काय माहिती का, की प्लॅन असा फिक्स नसतो की एक्झाम्पल हेच घ्यायचं का तेच घ्यायचं. आता बघा, ह्या बॅच मध्ये अनुज पण आहे, रोहित, गायत्री, तुम्ही पण आहे. आता बघा, तुमच्या बॅचला मी हे एक्झाम्पल घेतले होते का? असे नाही. तुमच्या बॅचला जरा वेगळ्या पद्धतीने शिकवलं होतं. अजून आठवलं का? रॅपर क्लास घेताना तुमच्या बॅच मध्ये काहीतरी वेगळं घेतलं गेलं असेल. आय राईट? आलं का लक्षात? आहे आता मे बी तुमच्या बॅच मध्ये मी असे एक्झाम्पल नसेल घेतलं. ओके, सो ते रन टाइमला डिसाइड होतं, म्हणजे मेन कन्सेप्ट असते. बाकी एक्झाम्पल कसं घ्यायचं, काय घ्यायचं, कोणतं घ्यायचं, लाईक दिस इज व्हॉट डिपेंड्स ऑन सिच्युएशन. ठीक आहे, चला बघूया आता. लेट्स अंडरस्टँड नाउ स्टॅटिक डेमो. आता स्टॅटिक कन्सेप्ट काय बघा. ओके, सो स्टॅटिक कन्सेप्ट काय? तर स्टॅटिक म्हणजे काय, पहिल्यांदा एक थोडक्यात लक्षात घ्या. तर मला एक सांगा, तुम्हाला दोन शब्द माहिती आहे वेबसाईट बनवताना. वेबसाईट दोन टाईपच्या असतात, एक असते स्टॅटिक, एक असते डायनॅमिक. बरोबर आहे की नाही? एक असते स्टॅटिक आणि एक असते डायनॅमिक. एम आय राईट? ओके, तर मग बऱ्याच वेळेस पहिलं अजम्पशन काय असतं? स्टॅटिक म्हणजे कॉन्स्टंट. पहिलं अजम्पशन काय असतं? स्टॅटिक म्हणजे फिक्स्ड, स्टॅटिक म्हणजे कॉन्स्टंट. कळलं का? तर पहिलं अजम्पशन काय असतं आपलं? स्टॅटिक म्हणजे फिक्स्ड, आणि स्टॅटिक म्हणजे काय? अजम्पशन. ओके, रिमेंबर दिस. ठीक आहे, तर मग आता काय करायचं, की आपल्या असं म्हणजे हे आपलं एक अजम्पशन असतं की स्टॅटिक म्हणजे काय? कॉन्स्टंट असतं. पण ऍक्च्युली स्टॅटिक म्हणजे कॉन्स्टंट नाही, हा मुद्दा लक्षात घ्या. स्टॅटिक म्हणजे कॉन्स्टंट नाही. स्टॅटिकचा अर्थ काय, की प्रोग्रामिंग मध्ये सी प्लस प्लस असेल किंवा जावा असेल, ठीक आहे, पायथन मध्ये अजून वेगळं आहे. ओके, तर सीपीपी मध्ये, जावा मध्ये थोडंफार सेम आहे, पण जावात अजून चेंजेस आहेत काही जे सीपीपीत नव्हते. कळलं? तर स्टॅटिक म्हणजे काय? जसं आता एक एक्झाम्पल घ्या.
तुमच्या घरामध्ये आपण जसं म्हणतो की एका घरासाठी लाईक यू कॅन कन्सिडर काय गोष्टी स्टॅटिक आहेत बरं की जे एकच लागतील. फॉर एक्झाम्पल जर आपण म्हटलं की फ्रीज आहे, किचन मध्ये फ्रीज एकच असेल मोस्टली समजून घ्या, राईट? तर आपण याला काय म्हणू, स्टॅटिक. पण मग बघा की फ्रीज एक चालेल कारण की एका किचनसाठी एक फ्रीज सफिशियंट आहे सपोज. ओके, तसं आपण बघितलं वॉशिंग मशीन एकच असेल, तो झाला स्टॅटिक. कळलं का? म्हणजे दॅट इज फॉर फॉर वन हाऊस देर इज ओनली वन व्हेरिएबल. पण जर आपण म्हटलं घरामध्ये जेवणाचा ताट आहे तो एकच आहे, चालेल का? सांगा मला. ओके, जस्ट एक्झाम्पल. ओके, किचनचं एक्झाम्पल दिलं. क्लिअर? एकच ताट घेतलं चालेल का बरं जेवणासाठी? म्हणजे आपण परचेस करतानाच एकच परचेस केला, बस झालं एक ताट. कळलं का? क्लिअर? ओके, बिकॉज बिकॉज इट्स नॉट लाईक पॉसिबल कळलं का? ठीक आहे. म्हणजे काय झालं की बघा पर्सन वाईज आपल्याला लागेल ना तो. ऍटलीस्ट घरात 4 लोक तर कमीत कमी 4 ताटं तर पाहिजे घरामध्ये, बरोबर आहे? जर घरात 4 लोक असतील तर ऍटलीस्ट 4 ताटं पाहिजेत. ओके, कमीत कमी म्हणतो आपण ते. क्लिअर? तर म्हणजे हे झालं ऑब्जेक्ट वाईज, म्हणजे प्रत्येक पर्सनचा एक सेपरेट प्लेट ताट झालं इकडे, राईट? सो हिअर इज व्हॉट यू कॅन से दॅट दी ऑब्जेक्ट व्हेरिएबल. स्टॅटिक व्हेरिएबल काय झाला? स्टॅटिक व्हेरिएबल इज बिलॉंग्स टू द क्लास. एका क्लाससाठी आता कॉलेजमध्ये आपण आलो. कॉलेजमध्ये आल्यावरती प्रोजेक्टर जो असतो क्लासरूम मध्ये तो एकच असतो. एका क्लासरूम साठी एकच प्रोजेक्टर. ओके, बरोबर आहे ना? एका क्लासरूम साठी एकच प्रोजेक्टर. पण जर लॅपटॉप मुलांना आणायला लावले कॉलेजमध्ये, तर मग सगळ्यांसाठी एकच लॅपटॉप चालेल का? नाही, प्रत्येक मुलाचा एक सेपरेट लॅपटॉप. तर मग तो झाला ऑब्जेक्ट व्हेरिएबल. म्हणजे ऑब्जेक्ट म्हणजे इन्स्टन्स व्हेरिएबल. तर मग स्टॅटिक व्हेरिएबल स्टॅटिक व्हेरिएबल is only one for a class, but instance variables are depends on number of object. Everybody understood these two lines? You got the difference between the two lines? Static variable, okay, is only one, म्हणजे एकच डिक्लेअर करायचं असं नाही. स्टॅटिक व्हेरिएबल allocates only one memory for a class, but instance variable are depends on number of object. ठीक आहे, म्हणजे स्टॅटिक व्हेरिएबलची जी मेमरी असते ती क्लाससाठी एकच असते. बट इन्स्टन्स व्हेरिएबल जे असतात, कोणते व्हेरिएबल? इन्स्टन्स व्हेरिएबल जे असतात ते ऑब्जेक्ट नुसार मेमरी अलोकेट करतात. 10 इन्स्टन्स असतील तर 10 मेमरी अलोकेट होणार. ओके, हे लक्षात ठेवा, 2 लाईन्स या. ओके, बघूया आता आपण कसं करायचं. त्यासाठी आपण एक काम करू, इकडे क्लास घेतला बरं मी. क्लास घेतला आपण, चला कॉलेज नावाचा क्लास घेऊयात. ठीक आहे. आता कॉलेजमध्ये गेल्यावरती प्रत्येक कॉलेजला ओके काय असेल, एक नंबर असतो. ठीक आहे, कॉलेजमध्ये गेलं तर काय असेल, इंटिजर कॉलेज आयडी. काय झालं इथे, कॉलेज आयडी. तर कॉलेज आयडी काय आहे, एकच व्हेरिएबल आहे, हा लक्षात ठेवा. ठीक आहे, त्याच्यामध्ये आपण कॉलेज मी घेतलाय व्हेरिएबल आणि इथे लिहिला स्टुडंट आयडी. स्टुडंट आयडी. ठीक आहे, तर याला मी काय क्रिएट केलं, स्टॅटिक क्रिएट केलं आणि याला नॉन स्टॅटिक ठेवलं. आता इथे लिहिलंय आपण पब्लिक void शो मेथड लिहिली इथे मी. त्यात आपण प्रिंट करूयात कॉलेज आयडी इज प्लस कॉलेज आयडी. स्टुडंट आयडी इज प्लस स्टुडंट आयडी. ओके, कॉलेज आयडी इज, ठीक आहे, हे झालं स्टुडंट आयडी, बरोबर आहे. आता आपण काय करायचं, नेक्स्ट इज याला आपण रन करूयात पहिल्यांदा. त्यासाठी इथे आलो आपण, इकडे आल्यावर काय केलं, कॉलेजचं ऑब्जेक्ट क्रिएट करा. कॉलेज सी इक्वल टू न्यू कॉलेज. कॉलेज सी इज इक्वल टू न्यू कॉलेज. इथे काय केलं, सी डॉट. इथे सध्या मी ते प्रायव्हेट नाही आहेत ना, म्हणून बाहेरनं व्हॅल्यू देऊ शकतो मी. याला व्हॅल्यू दिली मी 10.
सॉरी इथे पहिले कॉलेज आयडी देऊ, सी डॉट कॉलेज आयडी इक्वल टू 1 केला आणि स्टुडंटचा आयडी किती केला मी इथे 10 केला. ओके. आणि आता एक काम करू आपण, इथे लिहिलं सी डॉट शो लिहिलं, सी डॉट शो ला कॉल केलं. आता याला प्रिंट केलं तर आन्सर काय येतं बघूयात. सी व्हॉट हॅपन नाउ. 1 आणि 10 बरोबर आहे, सध्या काही प्रॉब्लेम नाहीये. कॉलेज आयडी किती आला, कॉलेज आयडी आला आपला 1 आणि स्टुडंट आयडी आला आपल्याकडे किती 10. ओके ठीक, हे लक्षात ठेवा. पहिला ऑब्जेक्ट बनवला C1. आता इथे काय घेतलं मी, दुसरा ऑब्जेक्ट बनवूयात आपण. ठीक आहे, इथे आपण काय घेतला, ऍक्च्युली ना इथे कॉलेज नव्हतं घ्यायला पाहिजे मी, इथे ना मी स्टुडंट घ्यायला पाहिजे, तर ते बरोबर होईल. कारण की कॉलेज घेतलं तर चुकेल थोडं, म्हणजे मिनिंग चुकेल, बाकी प्रोग्राम नाही चुकणार, मिनिंग चुकेल त्याचं. स्टुडंट S1 करतो याला मी, याला पण काय करतो मी स्टुडंट लिहिलं. ओके, इथे मी काय केलं, स्टुडंट S1 डॉट दिस, S1 डॉट दिस, S1 डॉट शो, बरोबर आहे. ठीक आहे, आता काय करतोय मी, इथे आल्यावर अजून एक ऑब्जेक्ट क्रिएट करा, S2, दुसरा स्टुडंटचा ऑब्जेक्ट क्रिएट केला. इथे आल्यावरती S2 डॉट कॉलेज आयडी ओके इक्वल टू 20 केला. आणि इथे आल्यावर काय केलं, S2 डॉट स्टुडंटचा जो आयडी आहे ना, तो आपण किती दिला, इथे स्टुडंट आयडी आपण दिला सपोज कॉलेज आयडी मी 2 केला आणि स्टुडंट आयडी इथे 20 घेतला, राईट. स्टुडंट आयडी 20 घेतला. आता इथे S2 डॉट शो कॉल करा, काय आन्सर येईल बोला, इथे टेल मी द आन्सर हियर. कॉलेज आयडी किती येणार अँड स्टुडंट आयडी किती येणार बोला. Yes, what is the answer? Tell me. काय बोलले तुम्ही, ते आन्सर काय आणणार म्हटले, 2 आणि किती आहे 20. ओके, 2 आणि 20 बरोबर आहे, 2 आणि 20 दॅट्स राईट. ओके, आता असं का झालं हे लक्षात घ्या, 2 आणि 20. आता परत एकदा मी काय केलं, S1 डॉट शो करतो, सांगा आन्सर किती. आता टेल मी द आन्सर हियर अगेन. नाही, आन्सर काय येणार बघा, आन्सर येणार 2 आणि इथे येणार 20, हा 10च असणार आहे, फक्त हा जो असेल तो 2 असेल, हे आन्सर येईल बघा. तुम्ही तर सांगाल सर इथे 2 होता पण आपण S1 करतोय, S1 चा कसं काय 2 येणार, कारण की याची मेमरी एकच आहे. जर कॉलेजचा आयडी एका स्टुडंटसाठी चेंज झाला तर दुसऱ्यासाठी पण चेंज होईल की नाही. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात त्या कॉलेजमध्ये जर तुमच्या बाजूचा जो तुमचा फ्रेंड आहे त्याचा जर कॉलेजचा आयडी चेंज झाला तुमचा पण चेंज होईल का नाही सांगा तर मला. तुम्ही ज्या कॉलेजमध्ये आहात तुमच्या फ्रेंडचा जर कॉलेजचा आयडी चेंज झाला तुमचा नाही होणार का बरं, टेल मी. बरोबर आहे. आणि दुसरा प्रश्न, जर तुमच्या फ्रेंडचा रोल नंबर चेंज झाला तुमचा चेंज होईल का. आता तुमच्या फ्रेंडचा रोल नंबर चेंज झाला तुमचा रोल नंबर चेंज होईल का. बरोबर आहे, दॅट्स इट. तर रोल नंबर झाला इन्स्टन्स व्हेरिएबल. ओके, थांब दाखवतो मी ते काय झालं, लक्ष दे. इथे आपण बघ, इकडे लक्ष द्या. आता इथे आल्यावर आपण काय केलं, आपण 2 ऑब्जेक्ट बनवले. पहिला ऑब्जेक्ट कोण होता, S1. ऑब्जेक्ट कोण होता, S2.
ठीक आहे. पहिल्या ऑब्जेक्टने काय केलं, इथे एक मेमरी अलोकेट केली, दुसऱ्या ऑब्जेक्टने ही एक मेमरी अलोकेट केली. ठीक आहे. पहिल्या ऑब्जेक्ट कडे एक व्हेरिएबल अलोकेट झाला, फॉर एक्झाम्पल कुठला, स्टुडंट आयडी. ओके, याच्याकडे पण झाला स्टुडंट आयडी, पण जो कॉलेज आयडी आहे ना तो एकच झाला. कॉलेज आयडी आहे तो एकच अलोकेट झाला, लक्षात ठेवा. ओके, स्टुडंट आयडी इथे अलोकेट झाला, स्टुडंट आयडी इथे पण अलोकेट झाला, पण कॉलेज आयडी एकच झाला. आपण काय केलं बरं कोड मध्ये, 1 सेकंड, त्याला कॉपी करतो इथून मी. हे बघा काय केलं, पहिला ऑब्जेक्ट बनवला हा S1, त्याच्याने मला ही मेमरी मिळाली. इकडे बघा, मेमरी तयार झाली इथे. आता S2 बनवला, S2 मुळे आपल्याला ही मेमरी मिळाली. S1 ने ही मेमरी झाली, S2 मुळे आपल्याला ही मेमरी झाली. करेक्ट आहे, ठीक आहे. आता याने कॉलेज आयडी 1 दिला, ठीक आहे, इथे 1 करा, नो प्रॉब्लेम. याने स्टुडंट आयडी 10 केला, इथे 10 केला, ओके, करेक्ट आहे. ओके, याने कॉलेज आयडी 2 केला. आता कॉलेज आयडी दोघांचं एकच आहे, हा पण यालाच पॉइंट करतोय आणि हा पण त्यालाच पॉइंट करतोय. कळलं का, कारण कॉलेज आयडी एकच आहे दोघांचा. याने 2 केलं, इथे 2 झाला. आता याने जर 2 केलं कॉलेज आयडीला, तो ऑब्व्हियसली याच्यासाठी पण 2 झाला ना. इकडे याने स्टुडंट आयडी 20 केला, तो इथे आला 20, इथे 20 आला इकडे, त्याच्यामुळे याला नाही फरक पडला. ओके, आणि त्याच्या पुढे काय केलं आपण, डेटा नाही दिसत आहे. ओके, बघा हेच मेन चेंज हाच होता. जर याने चेंज केला कॉलेज आयडी, इथे जर चेंज केला तर तो दोघांसाठी चेंज होईल. म्हणजे कारण की हा व्हेरिएबल आणि हा ऑब्जेक्ट दोघं एकाच मेमरीला पॉइंट करतायत. इथपर्यंत समजलं का सगळ्यांना? हे दोघं व्हेरिएबल हे एकाच मेमरीला पॉइंट करतायत. क्लिअर? याची मेमरी किती आहे टोटल? एकच मेमरी आहे. एव्हरीवन अंडरस्टूड दिस डायग्राम? प्लीज रिप्लाय. ठीक आहे, कारण की याने कॉलेज आयडी 1 दिला होता, मी याने याला 10 दिलं, इथे 10 झाला, नो प्रॉब्लेम. म्हणून तुम्ही जेव्हा शो मेथड कॉल केली तर आन्सर किती आला इकडे तुम्हाला? शो मेथड मध्ये कॉलेज आयडी 1 आला आणि स्टुडंट आयडी 10 आला. ओके, पहिल्यासाठी S1 साठी शो मेथड कॉल झाली. तुम्ही S2 केला, S2 ने कॉलेज आयडी 2 केला, ओके, इथे 2 झाला आणि स्टुडंट आयडी 20, तर कॉलेज आयडी 2 आला आणि स्टुडंटचा आयडी 20 आला. ओके, हे पण बरोबर होतं, ठीक आहे. परत मी काय केलं, खाली जाऊन S1 डॉट शो केलं. आता S1 सांगेल माझं तर 1 होतं कॉलेजचा आयडी, पण याने चेंज केला की नाही, म्हणून तो परत चेंज झाला. इथे 2 आणि 10 हे झालं S1 चा आन्सर. परत एकदा 2 आणि 10. दॅट्स इट. दिस इज द वे यू कॅन से दॅट द स्टॅटिक व्हेरिएबल जर एका ठिकाणी चेंज झाला तर सगळीकडे तो चेंज होतो, कारण की त्याची मेमरी एकच अलोकेट असते. सो दिस इज अबाउट द स्टॅटिक व्हेरिएबल. आय होप एव्हरीवन इज एबल टू अंडरस्टँड. समजलं ना? स्टॅटिक व्हेरिएबल एकच मेमरी अलोकेट करतो. आता किती पण घे तू, S3 घे, S4 घे, ओके, S50 घे, म्हणजे आपण मी तेच बोललो, कॉलेजमध्ये जर 50 स्टुडंट असतील, कोणाचा पण रोल कॉलेज आयडी चेंज होऊ द्या, सगळ्यांचा चेंज होईल की नाही? इथे S3 घेतला तरी पण काय होणार? आता बघ, तू S3 घेतला, इथे S3 घेतला तर इथे काय होणार? एक नवीन मेमरी मिळणार, त्याच्यामध्ये आपल्याकडे कोण असणार आहे? SID घेतला. तेच लॉजिक आहे, सेम लॉजिक आहे. SID इथे घेतला, त्याचा रोल नंबर मी काहीतरी दिला असेल, सपोज 30, पण आता जो SID जो आहे 30, हा SID जो इथे, ठीक आहे, हा S3, हा पॉइंट यालाच करेल. कळलं का समजा? याचा स्टुडंट आयडी वेगळा आहे, हा असेल. समजलं ना समजा? ऐश्वर्या का? ओके, सॉरी. ठीक, ओके. बघा आता काय करायचं आपल्याला, हे झालं. पुढचं असतं स्टॅटिक मेथड. हे झालं स्टॅटिक व्हेरिएबल. काय ते स्टुडंट नावाचा क्लास ऑलरेडी आहे असं, ठीक आहे. टेक्स्ट काय करायचं तुला?
पुढचं काय केलं बरं, स्टुडंट झालं इथे. हा, स्टॅटिक मेथड बघायची आपल्याला. पॉइंट लिहून ठेवा. स्टॅटिक व्हेरिएबल allocate memory only once for a class. Okay. So it is a class variable. Is a class variable. Second point, static method. Okay, in static method we can use only static variables. To use non-static variable, we need to create object inside static method. Okay, to use non-static variable, we need to create an object inside a static method. To call static method, third, we need to use the class name. Example, student1 dot show. Okay, suppose display is a static method like this. Okay, so no need to create the object of a class because static members allocate a memory before object. Before the object. बघा कसं सांगतो मी तुम्हाला काय केलं ते बघा. काय करायचं आता इथे आलो आपण. Let's write down the method here. Public static void display. Public static void display. ठीक आहे. आता काय करायचं आपल्याला, पब्लिक स्टॅटिक void डिस्प्ले. ठीक आहे, आता काय करूया बघूया. इथपर्यंत आलो. आता जे मी सांगितलं हे दोन व्हेरिएबल जे मी कॉपी केले इथे पेस्ट केले तर आपल्याला एरर येईल. तर बघा ह्या व्हेरिएबलला एरर आली कारण की स्टॅटिक जे मेंबर असतात ना ते जेव्हा क्लास लोड होतो ना तेव्हाच लोड होतात. जेव्हा हा क्लास लोड होईल तेव्हाच हे लोड होईल. आता मला सांगा की आता जेव्हा क्लास लोड झाला ओके आणि तेव्हा मेमरी तुम्हाला स्टॅटिकची मिळते म्हणजे ह्या व्हेरिएबल या मेथडची मेमरी आली त्याच्यासोबत हा पण आला नो प्रॉब्लेम. पण हा कधी येतो जेव्हा ऑब्जेक्ट क्रिएट होतो. म्हणजे अजून ऑब्जेक्टच क्रिएट झाला नाही तरी तुम्ही तो व्हेरिएबल वापरताय. कळलं का मी काय बोललो ते. अजून ऑब्जेक्ट क्रिएट झाला नाही याची मेमरीच मिळाली नाहीये तरी तुम्ही तो स्टॅटिक मेथड मध्ये वापरतायत. हा पॉइंट समजला सगळ्यांना की स्टॅटिक व्हेरिएबल अलोकेट द मेमरी आफ्टर क्रिएटिंग द ऑब्जेक्ट. नाही सॉरी इन्स्टन्स व्हेरिएबल म्हणजे हा जो व्हेरिएबल आहे okay allocates the memory after creating the object but this variable allocates the memory as soon as class load in the memory. जेव्हा क्लास लोड होतो तेव्हा त्याची मेमरी मिळते पण क्लास लोड झाल्यानंतर क्लास लोड ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर याची मेमरी क्रिएट होते. इथपर्यंत कळलं का मी काय बोललो ते. याची मेमरी ऑब्जेक्ट क्रिएट होण्याच्या आधी अलोकेट होते पण याची मेमरी ऑब्जेक्ट क्रिएट झाल्यानंतर ऍड होते. समजलं का मी काय बोललो वाक्य सगळ्यांना कळतंय. ठीक आहे म्हणजे काय करावं लागेल आपल्याला की इथे जर तुम्हाला नॉन स्टॅटिक व्हेरिएबल यूज करायचा असेल त्यासाठी इथे आपल्याला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागेल. student1 sobj इक्वल टू न्यू student1 असं. ठीक आहे आणि इथे sobj डॉट sid इक्वल टू काहीतरी आयडी दिला मी असा.